नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण घेणार आहोत मऊ लुसलुशीत आणि तरीही चटपटीत असा अत्यंत कमी सामग्रीत होणारा दहीवडा, जो प्रत्येकाला करता येईल आणि बिघडणार नाही। दहीवड्यासाठी लागणारं साहित्य आहे उडदाची डाळ 1 वाटी, जी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे आणि 4 तास ती भिजवलेली आहे, त्यामुळे ती पूर्णतः भिजलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्यानंतर दही 400 ml दही आहे हे, जे की घट्टसर दही, गोड असं। मिरेपूड, जिरेपूड, मीठ, चवीसाठी साखर, हिरवी मिरची, अद्रक आणि तळण्यासाठी तेल आपण इथे घेतलेलं आहे। ही भिजलेली डाळ आपण उपसून घेऊया, पाणी याचं काढून घेऊ आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून याला ग्राइंड करून घेऊ। ही डाळ घेऊयात आपण आणि फाईनली ग्राइंड करून घेऊया। हे करत असताना गरज असेल तेवढंच पाणी आपण घालणार आहोत। कमीत कमी पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत। ही झाली आपली डाळ वाटून छानशी, तुम्ही बघू शकता। खूप बारीक आणि फाईन अशी, अजिबात ह्याच्यात कण न राहायला पाहिजे, मऊसूत झाली पाहिजे। तर ही आपली उडदाच्या डाळीची छान पेस्ट तयार झालेली आहे। या ठिकाणी यात आता आपण फक्त मीठ घालणार आहोत। आणि हे तळून घ्यायला हे तयार आहे पीठ वडे तळण्यासाठी आपलं। दहीवड्यासाठीचं दही आपण बनवून घेऊ। हे दही जे ठेवलेलं आहे ते आपण मोठ्या भांड्यात काढून घेऊ। हे फेटून घेऊ छानसं। आणि ह्यामध्ये घालणार आहोत आपण साखर चवीसाठी, मीठ आणि मिरची अद्रक, जे की आपण वाटून ठेवलेलं आहे। हे आपण थोडंसं घट्टसरच करूयात, पण जर आपल्याला ह्यामध्ये हवं असेल तर पाणी नाही घालायचं। पाण्याच्या ऐवजी थोडं सैल करून घ्यायचं असेल तर दहीच, हे दूधच वापरायचं। तर हे आपलं दहीवड्याचं दही तयार आहे। पाणी कोमट करायला ठेवून घेऊ, कारण जेव्हा आपण वडे तळू तर ते वडे आपण ह्या पाण्यामध्ये सोडणार आहोत। कढईत आपण तेल ठेवलेलं आहे आणि तापण्यासाठी थोडंसं आपण चेक करू। तेल तापलं, इथे वडा हलका वर येतोय। या ठिकाणी हा वडा घालताना हाताला पाणी लावून घ्यायचं दोन्ही, आणि तुम्हाला जर छिद्र हवं असेल तर असा अंगठ्यात पकडून तो सोडायचा। या पद्धतीने सगळे वडे तुम्ही करू शकता। पाणी लावणं आवश्यक आहे, नाहीतर उडदाची डाळ असल्यामुळे ती चिटकू शकते।
खूप जण हे डाळीचं पीठ फेटतात, पण मिक्सरवर जर छान काढलं तुम्ही तर फेटायची गरज नाही पडत आणि खूप हलका आणि छान वडा होतो हा तयार. हा आपण छानसा लालसर हलक्या गुलाबी रंगावर हा तळून घेऊया. तर हे वडे तळून आपले झालेले आहेत, छानसा रंग बदलला यांचा. तर हे आपण आता काढून घेऊयात. आणि हे काढले की लगेच आपण हे इथे जे आपण कोमट पाणी थोडंसं घेतलेलं होतं त्यामध्ये सोडणार आहोत. म्हणजे ह्यातलं सगळं एक्स्ट्राचं तेल हे निघून जातं आणि तुमचा वडा खूप हलका होतो. हा घाणा आता आपला तयार झाला आहे. हा आपण बाहेर काढला की आधी जो पाण्यात घातलेले आहेत वडे ते आपण काढून घेणार आहोत. या पद्धतीने हा बघा किती फुगला आहे छानसा. हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि ह्यातलं पाणी काढायचं, अगदी हलक्या हाताने. या पद्धतीने आणि हे आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत. तर असा हा छान मऊ लुसलुशीत आणि चटपटीत असा दहीवडा तयार आहे दिवाळी फराळासाठी. नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.